तर सगळ्यांचं व्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. तू पण केलं स्वागत आहे. आमचा नाश्ता चालू आहे. चहा आणलाय पाहिले बनवून खालून आम्हाला. आणि आजची जी चटणी कशी रे विचारलो, टमाटाची चटणी केली आहे आज मम्मीने. टमाटो असली भारी चटणी लागते ना, फेवरेट आहे माझी टमाटी चटणी. माझी फेवरेट आहे टमाट्याची चटणी म्हणा, अंडा चटणी म्हणा, अंड्याची भुर्जी, काय म्हणते त्याला, हिरव्या टमाटे पण चटणी असती. पण हिरव्यापेक्षा मला लाल टमाटे चटणी खूप आवडते, आधीपासून खूप आवडते. मस्त आता नाश्ता वगैरे झाला आमचा. आणि सक्षीला भूक लागली, झोपेतनं उठली ती आत्ताच. दूध प्यायचं, पण दूध प्यायसाठी तिच्या मम्मीने जेवण गरजेचं आहे. दूध तिचं सक्षीमीला पोट बनण्यासाठी सक्षीमीच्या मम्मीने जेवण गरजेचं आहे. बरोबर बोललो ना. त्यामुळे बाकी काही नाही. चहा वगैरे पिऊन थोडं जरा माझं एक आधार कार्ड हरवलंय. सक्षीमीला फॉर्म भरायचा आम्हाला, मातृवंदनेचा फॉर्म तुम्हाला माहिती असेल तो भरायचा आहे. ते लेट दिवस झाला, सक्षीमी तर जवळजवळ 5 महिने झाली. आणि तर तेच चालू. आज काय करून मी आधार कार्ड शोधतो, जेरॉक्स मारून पहिला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, नंतर डोमाशील काढायचं आहे. ते काढल्यानंतर सक्षीमीचं आधार कार्ड काढायचं आहे. मग आधार कार्ड काढल्यानंतर बँक अकाउंट काढायचं आहे. बँक अकाउंट काढल्यानंतर मग ते मॅडमकडे फॉर्म भरायला जायचं. मग तो फॉर्म पुढे जाणार, मग पैसे येणार आपल्याला. माझी दाढी कटिंग पण लय वाढलेली आहे, लय म्हणजे दाढी वाढलेली. आणि काही सक्षीमीचा आता आपण फेस्टिवलचा शूट करायला घेणार आहे. शूट करायला पण आपल्याला 2-3 दिवस लागतील, कारण की पाहिलं असं म्हणणे की एका दिवशीच सगळं शूट करायला नको. सक्षीमीची खूप चिडचिड होईल, परत माझी पण चिडचिड होईल. कारण सक्षीमीला पाजायला लागणार, सारखे कपडे चेंज करावे लागणार पाजण्यासाठी. मग आज पहिला आम्ही स्पेशल सक्षीमीचं शूट करून घेणार आहे, तिचं प्रॉपर शूट करणार. त्यानंतर 2-3 उद्या किंवा परवा मग आम्ही कपडे घालून परत सक्षीमीला कपडे घालून तेच मग आमच्या दोघांसोबत शूट करणार सक्षीमी. असा 2-3 पार्टमध्ये शूट करू, कारण की एकाच पार्टमध्ये सगळं होणार नाही आहे. बाकी काही नाही. सक्षीमीचा डेट कधी रिव्हील करायचं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ऑगस्ट महिना चालू झालेला आहे आणि आज आहे अण्णाभाऊ साठे जयंती. सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा. खूप म्हणजे व्लॉगला गॅप होते, कारण की तुम्हाला आम्ही नेहमीप्रमाणे सांगितलं आहे. आता आम्ही सगळे बिझी झालो आहे आणि संध्याकाळी 6 नंतर सगळं शांत असतं, कारण 6 नंतर व्लॉग बनतच नाही. आम्ही अर्धा 6 वाजेपर्यंत व्लॉग घेतो, त्यानंतर परत काय व्लॉग बनतच नाही. त्यामुळे व्लॉगला गॅप पडतो. व्लॉग आम्ही करतो, पण ते व्लॉग म्हणजे काही इंटरेस्टिंग नसतं, का आम्ही काय बोलत नाही, काय नाही. त्यामुळे आम्ही व्लॉग पोस्ट करत नाही, कारण की तुम्हाला पण नको रोज तेच व्हायला, म्हणून बाकी काही नाही. तर आता जी आहे ती तयारी आपण सक्षीमीच्या फेस्टिवलची करायची. बड्डेच्या दिवशीचा फेस्टिवल होणार आहे नक्की आहे, पण कधी होणार आहे तुम्हाला तारीख लवकर सांगू आपण. आणि सक्षीमीच्या मागच्या बड्डेचा गिव्ह आम्ही द्यायचं राहिला आहे, कारण आपले व्लॉगच बनत नव्हते. तर आम्ही 1, 2 किंवा 5व्या किंवा 6व्या महिन्यात एकदमच 3 गिफ्ट 3 विनर बनवू एकाच टायमिंगला, आणि 3 गिफ्ट आपण देऊन टाकू. असं काहीतरी ठेवू, बघूया आपण काय होते काय नाही. तर त्यांच्या दोघींचं चाललंय. सक्षीमीला भूक लागली, मेन पॉईंट. आमच्या मॅडमच्या झोपायचा टायमिंग झाला आहे कमी, झोपतच नाही आता जास्त वेळ, लगेच उठती. तिला आता औषध पाहिजे दूध तिला पाहिजे परत आता पहिल्याने पाजायला घेते, कारण ती झोप तर तिला लय आली. डोळ्याच्या खालची आपली पापणी असते परत लाल झाली, बुंद झाली, आज बुंद, तरी झोपत नाही. आणि तिला बघायचं आहे इकडं, बघा आता कशी बघते तिकडं दिसलं का माणूस लगेच इकडे पाहिलं ना, लगेच पाहिल्याकडे बघते. हो, लगेच माझ्याकडे बघते. कसं आहे ना आमच्या घरात व्हिडिओ काढतो व्हायचा, हे झालं मागणं बघ कसं दिसतंय, आणि इकडनं काढलं हे बघा असं दिसतंय. म्हणजे आम्हाला एक असंच व्हिडिओ, असं दोन्हीकडनं लाईट. बाहेरची खिडकी उडी आहे का ती? नाही, पडदा उड आहे ना. म्हणून तुला म्हटलं ना बाबा, ते किचन पायलने 2 ड्रेस मागवलेत गाईज नवीन, हे बघा फिटिंगसाठी. ते मी तिला पहिल्या महिन्यात मागव म्हटलं होतं, तिने 5व्या महिन्यात मागितलं. ते बघा छान आहे. अरे बघ, मी जास्त दिवस मी वरतीच असते ना, म्हणून मला असं वाटतं की मी वरतीच असते, म्हणजे मी कम्फर्टेबल घरात तिला कसं पण दूध पाजू शकते, म्हणून मी मागवत नव्हते एवढे दिवस. पण आता मला खूप जास्त हार्ड वाटायला लागलंय, सारखं कपडे बदलायला इतकं इरिटेट होतोय ना मला. खाली जाताना वेगळे कपडे, वरती आले वेगळे कपडे. त्यामुळं म्हणलं पाहिजे 2 फिटिंग ड्रेस मागव, म्हणजे तुला खाली फिटिंग करायला इझी होईल ना. मग तर मग त्यात तुम्ही खूप वेळा प्रश्न विचारते की तू असे कपडे कसे फिटिंग करते. पाहिलं खाली फिटिंग करायला जमतच नाही कम्फर्टेबल त्या कपड्यांवरती. त्यामुळे ती करू शकते कशी फिटिंग, काय प्रॉब्लेम नाही. पण खाली करायला जमत नाही, मग पप्पांना बाहेर पाठवा किंवा पप्पांना तिकडे बसा, हे असं करावं लागतं. त्यामुळे आता फिटिंग ड्रेस मागवल्यात, काही टेन्शन नाही. 2 ड्रेस आहेत, अजून एक मागव म्हटलं तिला, म्हणजे कसं आता पावसाळ्या वाळत पण नाही लवकर, जरा जाड कापड आहे, त्यामुळे बाकी काय नाही. हा ड्रेस वाळायलाच 3 दिवस लागतात. काय पाहिजे 3 दिवस लागत वाळायला. तुझे कपडे लगेच वाळतात रे. हे वरचा आमचा पसारा बघा किती. वरून पहिले आम्हाला ती गादी काढायची, आजच गादी काढतो, आजच गादी टाकून देऊ खाली. सगळं आम्हाला आजच करायचं, कारण आज मी झोमॅटोला सुट्टी घेतली, कारण की माझ्या जिकडे जो डिलिव्हरीचं पॉईंट आहे ना, तिकडे सगळे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुका असतात. मिरवणुका असले की रस्ते बंद असतात.
डिलिव्हरी द्यायला प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिक मग बाकीचे रस्त्यात ट्रॅफिक असतं. मग ते कालच असं झालं. काल सगळे मंडळ डीजे वगैरे लावायची तयारी होती ना, तर रस्ते पण होते स्वारगेटचे. त्यामुळे मला एक डिलिव्हरी द्यायला 1 तास लागला. 2 वेळा इकडून तिकडून गुरगुर फिरून लांब रूट घेऊन गेलो डिलिव्हरी द्यायला. ते मग आज जाणार नाही. आज सगळी घरातली कामं करून घेऊ आणि सक्षमीचे पण काय फुटेज घ्यायचे आपल्याला, ते फुटेज आपण घेऊन टाकू आज कपडे काढून. मग उद्या किंवा परवा पाहिजे सगळे कपड्यांना इस्त्री करून, माझ्या शर्टाला मी इस्त्री करून ठेवलेली कधी, पायाला फक्त ते साडीला इस्त्री करायची. इस्त्री करून मग 2-3 फुटे आपण एकत्र करायच्या आणि पाया सक्षमी पिलू तर आपला फेस रिव्हील करायचा. मग आम्हाला टेन्शनच नाही. मग आमचे व्लॉग मग तेव्हा कंटिन्यू व्लॉग घेणार, कारण आम्ही सक्षमीला दाखवत नाही दिवसभर. आम्ही काय व्लॉग घेणार? मग मी तर पण नंतर 4-5 वाजता जातो. मी पप्पाला दुपारी मदत करायला पण जातो 1-1.5 तास. सगळं जरा प्रॉब्लेम झाले. सगळं काय तुम्हाला आहे ना 1-2 महिन्यात सविस्तर सांगेल काय प्रॉब्लेम झाला, कशामुळे मला झोमॅटोला जायची गरज आहे, का पप्पाला पण डिलिव्हरी जायची गरज लागलेली आहे, का आता आम्हाला काम एक्स्ट्रा काम करायची गरज लागलेली आहे, ते तुम्हाला सगळं सांगेल. आणि सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तर वेळेवर देऊ. बाकी जे आहे ते चाललंयच, कारण मला झोमॅटोला जायची पण एवढी काही गरज नव्हती. जे आहे मी सांगत आधी नाही, आपण आधी सांगत नाही. ते काम पूर्ण केलं ना मग तुम्हाला सांगू की ह्या गोष्टीसाठी आम्ही असंच केलं होतं. बाकी काही नाही. आणि गिव्हवेचं तुम्हाला बोललोच मागाशी, गिव्हवे आपण देऊच. पाहिलं तिला पाजल. मी कपडे वगैरे वाळत टाकून येतो. ही कपडे मशीन झाली मम्मी यांची खालची, तर ती वर जाऊन वाळत टाकायची. हाड 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 हाड. तुम्ही सगळं असंच ठेवता रे समोर, रोज मला काढायला. इथे ठेवायचं नाही बाटली. पटकन झाडू फरशी करते असं करते. तू तिला तेवढं सोनो गप ना, असं काय करतोय मला? थोडं भरकन केलं असतं सांग बरं, किती पसर होता तिला बघ पोरीला. नाही ही पोरगी ही आमची पोलगी ले आगाऊपणा करायला लागलेली. तिला समोर माणूस दिसली पाहिजे अशी. आम्ही ह्या 4 भिंतीच्या आजूबाजूला कुठं बाहेर गेलो किंवा इकडे गेलो, ही करती कशी करते पिली तू? अटेन्शन शिकर आहे, अटेन्शन शिकर. नुसतं अटेन्शन पाहिजे मॅडमला. मला बघा, मला तर चिमणं माझ्या गोंडस हसतं तर एवढं भारी नाही गायच बघितल्यावर. आमचीच नजर लागते तिला सारखी. आम्हाला तर आज केवढे जण दाढी कटिंग करून घेतो. हां बघा अटेन्शन बघा. लगेच इकडे आले की लगेच ओरडून बोलणार इकडे ये म्हणून. आणि अशी हसणार लगेच हसणार. आमची चिमणी लगेच हसणार. वाळं केलं लगेच हसणार. सक्षमीचे कपडे बघा सगळे वाळले नाही कालपासून, तर मी काही जुगाड केलं तर दाखवतो. हे आधी आमचे 3च वलन होत्या आणि इकडे एक वलन पडली होती, ती मी ह्या साईडला घेतली जरा वलन. हे बघा, जर इकडं मोकळी हवा खेळती राहील आणि कपडे पण वाळायला जागा जरा कमी होती, त्यामुळे इथं मी सक्षमीचे कपडे टाकल्यात आणि तिकडे मम्म्यांची टाकल्यात. कारण कसं व्हायचं माहिती आहे का, कपडे वाळायला जागा कमी भेटायचे. सक्षमीचे कपडे जेवढे असतात ना आणि ते मोकळे करून सोड लागायचे ना, आणि वाळत नाही. सक्षमीचे कपडे वाळणं महत्त्वाचे आहेत, त्यामुळं जागा कमी पुरायची. आणि मम्म्यांच्या कपड्याला पण वर जागा पुरत नव्हती, खालीच टाका लागायची वाळत. त्यामुळे मी कालच दुपारी गेली होती. इकडची वलन इकडे घेतली. अजून ही वलन आहे ना, ही वलन ही ह्या दोघांच्या मध्ये घेतो, म्हणजे कसं कपड्यांना सुटसुटीत जागा भेटेल. आम्ही जेव्हा सक्षमी होती ना, सक्षमी यायच्या आधी आम्ही सगळी वॉलनी एका साईडला घेतली होती, कारण इथं व्हिडिओ काढायला जागा भेटावी म्हणून. आता सक्षमी आता वर आपण व्हिडिओ काढायला येत नाही, त्यामुळे तिकडची वॉलन इकडे घेतो, म्हणजे प्रत्येकाला सुटसुटीत जागा भेटेल वाळायला. कपडे आता वाळणं खूप गरजेचं आहे. वाळत नाहीत कपडे लवकर. खालची वरची सक्षमीचे काय बोलायचं. चला आता खाली जाऊ आपण. आता ह्या कपड्याची घडी घालायची. सक्षमीला खूप झोप आलेली आहे, ती किरकिर करते, त्यामुळं. आता वाजलाय 1:30 आणि आता मी बनवते स्वयंपाक, म्हणजे जेवण बनवते. मला नुसतं अंड्याचं कालवण बनवते आणि भाकर टाकते छान मस्त. आता माझे सगळे कामं उरकले. 2 प्रमोशन करायचे होते, मला व्हिडिओज करायचे होते 2, तर सकाळी उरकून घेतले पटकन. आणि म्हणलं आता सगळं झालंय तर पटकन स्वयंपाक करावं, म्हणून प्रतीकला पण जायचे पप्पाची मदत करायला. आणि आज कसं जयंतीमुळे आज सगळीकडे साऊंड वगैरे आहेत ना, म्हणजे डीजे आमच्या तिथं पण साऊंड वगैरे लागलेले आहेत, म्हणून आम्हाला काही आता सक्षमीला मला झोपायला भेटतंय का नाही माहित नाही. रोज तर आम्ही झोपत नाही दोघी पण आज प्रतीक घरी आहे म्हणून मला रात्रीची जेवणला आहे ना थोडंसं उशिरा लागलं तरी काही हरकत नाही, कारण मी रोज दुपारी बनवायची, एवढं घाईत मला करावं लागायचं सगळं. प्रतीकला म्हणलं आज तू घरी आहे तर मला
1 किंवा 2 तास मला झोपून दे, तेवढीच मला झोप भेटेल. इथं माझी भाकर झाली करून, खूप मोठी भाकर केली आहे. आणि इथं मी आता बनवणार आहे अंड्याची भाजी. वाटतं मी केस पण आज कापून येऊ का? काय नाही क्षण वाटणार. शूट आम्ही सक्षमीचं करणार होतो, पण कंटिन्यू असं होतं सक्षमीला आता घालणार सगळं अर्धवट शूट होणार ना, प्रॉपर असं सिक्वेन्सनी शूट होणार नाही. तिला कपडे घालून तर आम्ही आपण जास्त बेडवर ठेवणार आहे का शूट घ्यायला? आम्ही तिला खेळायचं ना वगैरे काय असायचं सिनेमॅटिक शूट घेणार. त्यामुळे शूट हा उद्या होईल, ठीक आहे. आजच प्रमोशन करून घे सगळे. उद्याचं दुपारचं टायमिंग फ्री ठेवू आणि उद्या शूट करून देऊ. साडी कुठे दिली? निळी साडी धुवायची असेल त्याला, इस्त्री करून ठेवलेली बेस्ट. मग तरी वेळेत अजून वाचणार. मी सकाळी आम्ही लवकरच उठतो, म्हणजे कसं सक्षमीच्या टायमिंगनुसार शूट करायचं आहे. कळतंय का तुम्हाला? ती झोपली की शूट थांबणार. परंतु पण एका दिवसातच उरकून टाकू आणि फेस रिव्हील लवकर करून टाकू. कारण की मी सकाळपासून ब्लॉग घेतला, तुम्ही बघितला ब्लॉग जास्त करून. नाही नाही, कसं सुट्टी घ्यायची सकाळ? कसं मला स्वयंपाक वगैरे मॅनेज करून, काम वगैरे मॅनेज करून कसं स्वयंपाक करून माझी सुट्टी कसल्या घ्यायची? माझं म्हणते एक दिन असं शूट होतं पाहिजे. कोण म्हणलं तुला? मला आवरायला वेळ लागल, मला दुपारचं जेवण बनवायचंय, परत 3 वाजता मला खाली जावं लागतं जेवण बनवायला. मग कसं करायचं? तेच मी म्हणते ना. सुट्टी कशाला? आजच घेते ना सुट्टी म्हणे. आजच सगळं शूट केलं असतं आपण. नाही ना, सगळं कसं मला दाढी कटिंग करायची अजून. मी असं दिसतो बाई करून उद्या काय विषय उद्या ऍडजस्ट करून करायला. मी कधी जाऊ मग खाली? मला ते सांग. आणि थोडं करू ना शूट. सक्षमीचं करून घेऊ पाहिजे तिला कपडे घालून. आजच म्हणलेलं करून घेऊ, तर तू काय म्हणते? ते काहीच गोष्टी नाही आणल्या पण चॉकलेट, कारण ते परत त्याच दिवशी शूट होईल ना एकत्रच. बघू आता कसं मॅच तसं करू. वाटलंच उद्याच्या दिवस मी उशीर जाईल, कारण उद्या फ्रेंडशिप डे आहे. काहीच उद्याच्या उशीर जाऊन काही जमणार नाही, कारण उद्या जास्त वेळ पण थांबू शकतो. माझी हेअरलाईन सगळी महाग चालली आता हळूहळू, कारण मी आता बाप झालो ना, टकलं पडणं गरजेचं आहे. सगळी हेअरलाईन माझी महाग गेली. आणि आता आम्हाला ती गादी टाकायची, तुम्हाला दाखवतो. आपली ती फ्लोमॅटरची गादी आली, ती छोटीवाली ती टाकायची राहिली होती, ती आज टाकून घेऊ. आणि तुम्हाला ते बोलतच राहिलं की सकाळपासून मी व्लॉग बघितलं. नंतर मग मी गेलो पप्पाला मदत करायला, स्वयंपाक करायला घेतलं असलं पाहिजे जे काय. त्यानंतर व्लॉगच नाही आमचं झाला. मग आता मी परत आलो, त्यानंतर मी स्वतःच व्लॉग घेतली, कारण की पाहायला जमलंच नाही. सक्षमी ती एकटीला काय आवडतच नाही एवढी, ती व्लॉग घेऊ का सक्षमीकडे पोहोचेल असं होतं. त्यामुळे पुढचं आणि व्लॉग घेताना हां, आणि त्यात ती व्लॉग नाही घेऊ शकत ना, कारण सक्षमीला दाखवतच नाही आपण. ती व्लॉग तर कशी घेणार तिचा? जेव्हा दाखवलं तेव्हा ती कंटिन्यू तुम्हाला सक्षमी दिसणारच ब्लॉगमध्ये. आता आपण मस्त आता सक्षमी पिते, खाली जाऊ गादी वगैरे टाकू, मस्ती चहा वगैरे पिऊ. मग आपण संध्याकाळी आज सगळे आम्ही एकत्र जेवण करू, खूप दिवसानंतर सगळे जाऊ जण. जर सक्षमी झोपली असेल तर नाही, बघू कसं काय होतंय ते, कारण आम्ही कोणच एकत्र जेवत नाही. पायवरती जेवती, मी 12 वाजता जेवतो. पप्पा कधी मम्मी सोबत जेवतात. मग पप्पा पण डिलिव्हरी गेले की पप्पा पण वेगळं जेवण, माझं पण वेगळं जेवण, मम्मीचं पण वेगळं जेवण, असे मी 4 जण वेगवेगळ्या टायमिंग जेवतोय. खूप दिवसानंतर आपण आज ट्राय करू, एकत्र जेवायचं ट्राय करू. तर गाईज हे बघा, आम्ही खाली आलोय घेऊन, आणि तिथं मम्मी पण सक्षमीला खाली घेऊन आलोय. आली हे काय म्हणते त्याला, काय म्हणते मी विचारलो. बेड टाकायची, सक्षमीला आंघोळ घालायची आहे. पाहिलं तर स्वयंपाक चालू आहे बघा. गादी टाकायची, गादी. मी काय बोललो? बेड टाकायचं, बेड टाकायचं आणि सक्षमीला आंघोळ घालायची असं बोलायचं होतं मला. आणि आज पाहिलं फक्त ओनली भात मस्तपैकी, आणि त्यासोबत अंड्याची पोळी. लय भात लागते, भातावर अंड्याची पोळी. एक घास भाताचा घ्यायचा आणि थोडंसं अंडं काढून घ्यायचं मस्तपैकी छान असं. आणि पाहिलं जो भात बनवली चूक नाही बनवत, सुटसुटीत बनवली, त्यामुळे खायला अजून मजा येते. मला ते खूप आवडतं. हे बघा, हा भात तयार झालेला आहे आणि आता मी खायला घेणार आहे. तयार नाही झाले अजून, होणार आहे तयार. पाहिलं सुटसुटीत भात बनवती. काय राहायचं राज त्याचं सांग? सुटसुटीत गिचूक नाही भात झाला पाहिजे. पाणी कमी टाकायचं रे. मी काय करते, जे मसाला वगैरे कांदा वगैरे सगळं भाजून झालं ना, पहिले तांदूळ टाकते. पावटा आणि तांदूळ पहिले चांगलं परतून घेते. ठीक आहे, पहिलं तुम्हाला भात दाखवतो, मग उद्याच्या व्लॉगमध्ये रेसिपी बघा. आणि सक्षमीचा फेस रिव्हील आपण करणार आहे, त्यासाठी एक्साइटेड आहात का? कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ह्या व्लॉगमध्ये आम्हाला. हां, आमची तयारी चालू झालेली आहे, तर मी कटिंगला चाललोय. आजच कटिंग करून येणार आणि शूट करून घेणार सक्षमीचा. काय होत खातं? गादी काढलेली आहे. अरे त्या चप्पल कशी लांबती? अरे माझी घरातली चप्पल आहे. तरी पण गादी काढलेली गाईस. आता ही गादी आहे ना, वरतीच खोला, वरतीच फुकती.
पोरगी इथं बसलीये. आ मम्मा काय करती? फुकती. मी तुला तेच म्हणलं. उलटी आहे. हा ती व्हाईट वाली वरती आहे. काय ना बरोबर बसली बघ. आपला बेड आहे ना पुढं आहे. पुढं इकडे घे ना माग. तिथं खराटा वगैरे ठेवलाय ना. फुगली बघती किती. आता सक्षमीला टेन्शन नाही काय. आली माझी गाडी. हो लय मस्त आहे. दाखव मला बघून दे. आयु हे बघा आज मी फक्त पावटा भात बनवलाय. इतका भारी लागतो ना पावटा भात. बनवता का? सगळेच म्हणतात ऑलमोस्ट पावटा भात छानच लागतो. मला तर लय आवडतो. सगळे आमच्या घरात खायचे. कोणाचे काही नाटके नाहीत. पप्पाची नाटके होती पण ती पण आता बंद झाली. आता खातात. जे बनवून ते खातात. हे बघा मस्त. हिने आणले अंडी. वरच्या रूम मध्ये होते अंडी. हिला म्हटलं घेऊन 20 रुपये आणले मामाकडनं. थँक्यू. ह्याच्यासोबत अंड्याची पोळी बनवणार आहे मी. अंड्याची पोळी. येस. भातासोबत अंड्याची पोळी छान लागते ना. तू घरी असल्यावरती मला लय छान वाटते. असं एकदम पंख फुटल्यागत वाटते. आणि रोज मी त्या कोपऱ्यात बसते. पूर्ण अंधार. सक्षमी पाळण्यात 10-15 मिनिटं ती अर्धा तास पाळण्यात झोपती. वरती घेते. दूध पिला की परत तिथे ठेवते. तिला बघत बघत अशी बसते येण्यासारखी. मोबाईल थोडासा बघते. परत तिला बघते. ही काय उठत नाही तू आल्याशिवाय. असं करते. मला इतकं छान वाटतंय की मी सांगू. खुशी मला हजम होत नाही आज. हजम करणं त्यासाठी. उद्या परत सोनू जाणार कामाला. आणि आता सक्षमी पण उठलीये. काय दिवस फक्त काय दिवस. हा ना मला लय एकटं वाटतं रात्रीचं. कारण मी आता का पण जातो माहितीये का मला काय सांगतो. कारण सक्षमी खेळकर झाली तर माझा यायला जमणार नाही. हो नाही जमणार. आता ही खेळकर नाही. काल मी रडकुंडीला आले होते. कारण की काल सक्षमी झोपत नव्हती. तिला आंघोळ घातली नव्हती म्हणून. थंडीमुळे मला असं झालं. मी प्रत्येकला फोन करून म्हटलं प्लीज आज लवकर आहे बाबा प्लीज. आणि मला ना सकाळी उठताना पण इतकी माझी पाठवण अशी आखडली होती. भात घर झालाय. नाही गार नाही. हे बघा पाहिली पण भात बघा एकदम सुटसुटीत. हे बघा सुटसुटीत बघा दाणे. कदाचित एक वेगळं होतं. एकदा मसाले भात बनवला. असला चिकट झाला होता तो. तर आता जेवण घेतो आम्ही मस्तपैकी. या जेवायला. आणि आम्ही उद्या करणार शूट सक्षमीच्या येस याचा. आणि डेट लवकरच रिव्हील करू आपण. तुम्हाला कळ. तुम्ही डेली ब्लॉग बघा कळेल तुम्हाला. हा येस. आमची गंडस परीला बघायला तुम्ही किती एक्साइटेड आहे मला कमेंट करून सांगा. आणि सॉरी मला रोज ब्लॉग घ्यायला जमत नाही. मला खरं तर ना घ्यायचा असतो बरं का ब्लॉग. इतका माझा मूड असतो ना. मी आज असं करीन मी आज तसं करीन. जेव्हा जोपर्यंत माझं रुटीन बसलंच नाही अजून. रुटीन नाही. सक्षमी जो पण दाखवून तो पण तुला बघत नाही ना. तू म्हणते काय घ्यायचं मग तुझं असं काय घ्यायचं दिवसभर वेगळं. रोज तेच करत असते. हो काय घ्यायचं मग वेगळं. भातले आणलंच तुम्हाला पण. हा पण आता वरती आणणार होते ना. उरल्याला परत खाली घेऊन जाता येईल. पण मला खाली जायला लागेल ना वरती आणायला. कटिंग करून आणि हे बघा आम्ही आलोय कटिंग करून. कारण की आमच्या पिल्ली उद्या फेस्टिवलचा शूट करायचा आहे प्रॉपर असा. आज कटिंग वगैरे करून आले. दाढी माझी मिशी बघा. आणि माझी टकलं बघा. आता मी टकलं बघा किती पडले. हेडलाईन बघा माझी माझी. हे बघा असं म्हणतात. मिशी पण असतात. नाही पोरगी आली की पडतात. काय म्हणतात असं म्हणतात. गेले आम्ही होणार असतं ना त्याचं साईडनी टकलं असतं. हिथून आणि हिथून. म्हणजे बघ तुझं आता टकलं पडायला लागले. आप्पा म्हणजे आम्ही गाईस खूप जास्त पैसे कमवणार आहे. पैसेवाले होणार आहे आम्ही. तोपर्यंत प्रत्येक सगळा उजेडाच्या मन होणार आहे. आणि बघा माझे पण केस खूप कळायला लागले.